वर्ग 6वी शिकत आहे. मी आज तुमच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 ला झाला होता. ब्राह्मण शिक्षण सुद्धा त्यांच्या शाळेतच बसू देत नव्हते. एकदा त्यांनी शाळेच्या खिडकीत जवळूनच मास्तर काय शिकवते हे बसूनच अभ्यास केला. त्यांनी आपल्या वडिलांना विचारले, आमच्या घरी राहण्याला ग्रंथ आहे, महान भारत आहे, तुम्ही ते वाचत राहतात, मग हे लोक विटाळ का मानतात? रामजीला लक्षात आले की पोराला कसं समजायचे. भीमरावनी आता हुशार झाला. मित्रांनो, एवढाच मोठा आपण सहज त्यांचे केला. पुढे ते 1907 मध्ये मॅट्रिक पास झाले. भीमरावनी जसाच झाले हे लक्षात येताच त्यांच्या वडिलांनी रमाबाईंनी नावाच्या मुलासोबत त्यांचा विवाह 1908 मध्ये करून दिला. रमाबाई हा गरीबच घराण्यातील होत्या. त्यांनी बाबासाहेबांना खाद्य देऊनच त्यांच्या शिक्षणातच मदतच केली. रमाबाईंनी सोन्या चांदीची कधीही आशा केली नाही. कपाळाला कुंकू हेच ती आपले दागिना समजेस. मित्रांनो, आपल्याला भारत देशात सहात जास्त शिक्षणाच्या डिग्र्या त्यांचीच घेतली. वकील बनूनच गरिबांना न्याय मिळवून दिले. समाजाला कल्याणच करिता त्यांची स्वतंत्र चळवळीत भाग घेतले नाही. महात्यांचे चवदार तळ्याचे पाणी पिण्यासाठी मनाई हिंदू धर्माने केले, परंतु त्यांनी सहकार्य खुलेच केले. भारताची न्याय व्यवस्थापन अर्थव्यवस्थापन सुरळीत चालवले. म्हणून त्यांचे 2 वर्ष 11 महिने 18 दिवसाच्या राज्यघटनाला भारतीय संविधानाची निर्मिती केली. शिक्षक संकटाचे वेळा संघर्ष करावा हा मोलांचाच महामंत्र त्यांनी आम्हाला दिला. त्यांनी आम्ही सर्व समाजाचे बांधव फार ऋषी आहात. मित्रांनो, बाबासाहेब अशी ही प्रार्थना केली की जरी मी हिंदू धर्माचे जन्म घेतला तरी पण मी हिंदू धर्माचे मरणार नाही. म्हणून त्यांची 13 ऑक्टोबर 1935 मध्ये हे धर्मांतराचे घोषण केले होते व इसवी सन 1956 च्या 14 ऑक्टोबर ला नागपूरच्या दीक्षा भूमीवर लाखो